सध्या श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये काय खावं काय नाही खावं यासाठी अनेक जणांनी आपापली नियमावली बनवलेली असते। तसं पाहायला गेलं तर श्रावण महिना हा भगवान शंकरांचा असतो, त्यामुळे अनेक जण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन सोमवारी दर्शन घेत असतात आणि अगदी नित्यनियमाने श्रावण महिन्याचं पालन करत असतात। आता श्रावण महिन्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट अनेक जण सांगतात आणि ती म्हणजे नॉनव्हेज न खाण्याची। मग श्रावण महिन्यात नॉनव्हेज खरंच का खात नसतात, यामागं काही धार्मिक कारण आहेत का? नक्कीच धार्मिक कारणासह यामध्ये वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत, ज्यामुळे श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत। याला महत्त्वाचं कारण म्हणजे श्रावण महिना हा भगवान शंकराचा असतो आणि भगवान शंकराचा असणाऱ्यामुळे अनेक जण ते मानतात आणि श्रावणामध्ये नॉनव्हेज खात नाहीत। मग याला दुसरं वैज्ञानिक कारण काय आहे तर ते म्हणजे वैज्ञानिक कारण अशा पद्धतीचं आहे की श्रावण महिन्यात पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणात पडत असतो आणि या पावसामुळे ढगाळ वातावरण तयार झालेलं असतं आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाश पडत नाही आणि सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात न पडल्यामुळे संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असतात। अनेक जणांना दुखणे येतात, अनेक जण दुखापती होतात, आजारी पडतात। मग या सगळ्या वातावरणामध्ये जे जीवजंतू आहेत हे सुद्धा आजारी पडतात आणि त्यांना सुद्धा संसर्ग झालेला असतो। मग असे संसर्ग झालेले जे जनावर आहेत, जे पक्षी आहेत, असे जर खाण्यामध्ये आले तर मग त्यांच्या मार्गाने ते संसर्ग जे व्यक्ती नॉनव्हेज खातोय त्याच्यापर्यंत सुद्धा पोहोचला जाऊ शकतो आणि तो सुद्धा संसर्गित होऊ शकतो, त्याला सुद्धा तो आजार होऊ शकतो। म्हणून श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्याच्या वातावरणामध्ये नॉनव्हेज खाणं अनेक जण टाळत असतात। जर अशा पद्धतीनं पावसाळ्यामध्ये नॉनव्हेज खाल्लं तर त्या आजारी पडतात आणि आजारी पडल्यामुळं हे सगळे दुखणे बाहेर येतात, असं वैज्ञानिक कारण श्रावणामध्ये सांगितलेलं आहे। आता हे झालं वैज्ञानिक कारण आणि धार्मिक कारण। या व्यतिरिक्त अजून असे दुसरे कुठले कारणं आहेत का की श्रावणामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या नाही पाहिजे, हे सगळं खाल्लं नाही पाहिजे? तसं पाहायला गेलं तर खाणारे लोक श्रावणाच्या आधीच गटारी म्हणून एक दिवस साजरा करतात आणि गटारीला भरपूर खाऊन पिऊन घेतात आणि अगदी मजा मारतात आणि मग म्हणतात श्रावण महिन्यात पाणी झुळझुळ वाहत या। अगदी त्याच पद्धतीनं श्रावण महिन्यात सगळीकडे पाणी वाहत असतं, अनेक जण धबधबे पाहायला जातात, निसर्गाचा आनंद घ्यायला जातात, पण मात्र नॉनव्हेज खायचा का नाही याचा सुद्धा विचार मोठ्या प्रमाणात करतात। मग आता धार्मिक आणि वैज्ञानिक कारणापैकी कोणतं कारण तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।